तर पुण्यातून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। बिबट्याच्या दहशतीमुळे पुण्यात नागरिकांचं पिंजऱ्यात बसून हे आंदोलन आहे। वन विभागाच्या विरोधात नागरिक आंदोलन करतात। पुण्यातील शेवाळवाडी जवळील भौरा वस्तीत नागरिक पिंजऱ्यात बसून आंदोलन करतात। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले लोकशाहीचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, खरं तर बिबट्याची दहशत मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। पुण्यातील नागरिक पिंजऱ्यात बसून हे आंदोलन करतात। काय आहेत नेमक्या या नागरिकांच्या मागण्या? कृपा खरं तर गेल्या काही दिवसापासून पुण्याजवळ असलेल्या शेवाळवाडी या ठिकाणी बिबट्या येत असल्याची सगळी माहिती आहे आणि नागरिक जे आहेत ते भयभीत झालेले आहेत। आपण आता बघू शकतो की या ठिकाणी काही जे नागरिक आहेत ते अशा पद्धतीने जे आहेत पिंजऱ्यामध्ये बसलेले आहेत आणि घोषणाबाजी देत आहेत। आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर वन विभागाचे अधिकारी सुद्धा दाखल झालेले आहेत। आपण काही आंदोलकांशी बातचीत करत काय सांगाल, पिंजऱ्यात बसून आंदोलन करताय? आता ऍक्च्युअली काय झाले, नागरिकांना पिंजऱ्यामध्ये आणि बिबट्या सुसाट आणि नागरिक घरामध्ये म्हणजे पिंजऱ्यात बसण्याची वेळ वन विभाग अधिकाऱ्यांनी आणलेली आहे। आज या ठिकाणी 8 दिवसापूर्वी बिबट्याचे ठसे आढळले, बिबट्या इथून गेला, परंतु काही कुठलाही बंदोबस्त झालेला नाही, सीसीटीव्ही कॅमेरा नाहीत, पिंजरा बसलेला नाही। नागरिकांमध्ये अक्षरशः भीतीचं वातावरण झालेलं आहे आणि नागरिक मुलांना शाळेत देखील पाठवत नाहीत। संध्याकाळचं तर बघतोय आपण, कोण वॉकिंगला जात नाही, रात्रीचं कोण वॉकिंगला जात नाही। त्यामुळे एक भयानक मागणी आहे इथं पिंजरे बसवा, इथे पिंजरे बसले पाहिजे, सीसीटीव्ही ह्यांनी आवाहन केलं पाहिजे वन विभागाने की चला वा बिबटे काही ठिकाणी बघतोय आपण, चला। कृपा खरं तर काही वन विभागाचे अधिकारी पण आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात। साहेब, काय सांगाल, अशा पद्धतीने नागरिक आंदोलन करतात? मॅडम, काय सांगाल? तुम्ही बोला, तुम्ही बोललं पाहिजे कारण नागरिक भीतीदायक आहेत। तुम्ही स्वतः वन विभाग कुठले गाव भरले, काय सांगाल तुम्ही? काय मी काय विचारतो? खरं तर आपण बघू शकतो की कृपा या ठिकाणी अशा पद्धतीने नागरिक जे आहेत ते आंदोलन करताना दिसत आहेत। जी, निश्चितच चंद्रशेखर, खरं तर वन विभागाची ही मोठी जबाबदारी आहे, कारण का नागरिकांचे जीव त्या ठिकाणी धोक्यात येत आहेत। यावर आता वन विभाग काही उपाययोजना करणार आहेत का, असाही सवाल मोठा उपस्थित होतोय। नक्कीच वन विभागाचे अधिकारी जे आहेत कॅमेरा समोर येऊन बोलण्यास तयार नाहीत। अशा पद्धतीने वन विभाग जे आहेत सध्या शांतपणे या सगळ्या गोष्टी पाहत आहे, परंतु या ठिकाणचे जे नागरिक आहेत त्यांचे वेगवेगळे जरी मतं असले तरी दुसरा जो गट आहे त्यांनी या ठिकाणी आंदोलन करताना दुसऱ्या एका गटाचं म्हणणं आहे की या ठिकाणी नागरिक भयभीत नाहीत। कृपा जी, निश्चितच चंद्रशेखर, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट बद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।